सामन्याला सुरुवात होते. हा देखील सामना आपण 3 ओव्हरचा पाहणार आहोत. स्ट्रायकिंगला श्रीकांत आहे, नॉन स्ट्रायकिंगला ऋतिक. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाज ट्रॅक वरती गणेश जाधव. पहिला बॉल वेगवान आहे, काय बॉल फेकलाय. रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी. आलाय बॉल डॉट. पुढचा बॉल बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पॉइंटला टिपला झेल. वाघाची शिकार झाली. मासा लागलाय गळाला मोठा आणि इथून श्रीकांत परत येईल डगआउटच्या रस्त्याला. पुढचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचला नाही, दूरवर राहिलाय. पुढचा बॉल पुढे शेता ब्लाइंड स्ट्रोक आहे. 2 धावा बनल्यात. बॉल फेकून झाले 4. पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काउ फेजला क्षेत्ररक्षकाला एक सिंगलचा कंप्लीट झाला. सेकंडचा कॉल आहे. थ्रो आलाय खराब आणि मिळेल या चेंडूवरती देखील दुहेरी धाव. 5 बॉल आणि दाफलकर धावा 4. शेवटचा बॉल 1 टू गो. हवेमध्ये मिड ऑन इंटरेस्टेड आहे. डाऊन द बॉल आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये यस पकडलाय झेल आणि संपला बॅट्समन अस्तिकचा खेळ. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. दाफलकर धावा आहेत बॅटिंग करत असताना. पाहतोय आपण दशरथ 11 चिंचोली संघाची 2 गडी बाद 4. न्यू बॅट्समन आपण पाहतोय नेट नंबर 4 वरती पवन. गोलंदाज देखील पवन. स्ट्राइक एंडला ऋतिक असणारा. लेफ्ट आर्म राउंडर विकेटने पहिला बॉल वेगवान टाकलाय. ज्या पद्धतीने गणेश जाधवने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने केली सुरुवात गोलंदाज पवन आणि पहिला बॉल टाकलाय डॉट. पहिला बॉल निर्धाव. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॅटवर घेत आला नाहीये. बॅट अँड पॅड मधून सरळ हा देखील चेंडू निघालाय. आणखीन एक आलाय डॉट बॉल.
बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आलेत. तिसरा बॉल हुक केलाय. चेंडू तर हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि झेल सोडला गेलाय. दोन तर कंप्लीट झाला. तिसराचा कॉल असणार आहे. हो, तिसरी धाव देखील कंप्लीट होत्या. वेगानं कंप्लीट झाली आहे. बॅकअप आलंय. ओ थ्रो होणार होता मात्र बॅकअप आहे आणि या बॉलवरती आली. या 3 धावा आल्या. दापोली एकंदरीत आता पोहोचेल 7 वरती. पुढचा बॉल वेगवान, हा देखील डॉट बॉल येईल. पवनकडे गती आहे आणि त्या गतीचा तो पूर्णपणे उपयोग करतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळायचा होतं, जमलं नाही. या बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू निघाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ झालाय. दाफलकर फक्त धावा 7. शेवटचा बॉल. फुलटॉस आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय पाठीमागे आणि वाटतंय चौकार जाईल. हो, गेलाय. शेवट गोड केलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. दाफलकर धावा आहेत 11. गडी बाद झाले दशरथ 11 चिंचोली संघाचे 2. यस, पाण्याची मागणी होती. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये केली जाईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये किरण आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेटने पहिला बॉल शॉर्ट टाइम पूल केला. सरळ पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. यस, किरणच्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. पुढचा बॉल स्क्वेअर लेगला. फटका सुरेख. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रुझर मधून चौकार. एकवीस बनल्यात. किरणच्या पहिल्या 2 चेंडूवरती आला 10 धावा. पुढचा बॉल कवसला खेळला. सॉरी, आपण पाहतो इथून
लॉंग ऑफला केला, सेकंडचा कॉल आहे, 2 धावा कंप्लीट होणार आहे. तर राजेश आपण पाहतो होता खऱ्या अर्थानं वाईडिश लॉंग ऑफला आणि या बॉलवरती दुहेरी मिळत असताना 2 धावफलक पुढे सरकत असताना जाईल 23 वरती. 3 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत डाऊन द बॉल आणि आता सुखी होणार नाहीये. झेल स्वीकारलाय, फलंदाज इथून बाद होतील. बॅट्समन आपण पाहतोय ऋतिक बाद झालाय. बॅट्समन तेजस आहेत, धावफलकार 23. शेवटच्या या षटकातील 2 बॉल शिल्लक असणाऱ्या 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. फायटिंग टोटल तर बनवली आहे, मात्र आता 2 बॉल इथून चांगले काढावे लागतील. बॅट्समन गोलंदाज किरणला नाही, बॅट्समन तेजस आला, स्ट्राईक एंडला तो असेल. वेगवान बॉल आहे, वाईटशी अपील होते, मात्र अपील फेटाळली जाते. डॉट बॉल आलाय. याच तर बॉलची गरज आहे ढवळेपाडा संघाला. हा बॉल सोडून दिला, डाऊन द लेग आहे की काय पाहावं लागेल. आणि यस इट इज वाईट बॉल. एक अवंतर धावेल, दाफलकर धावा 24 आहेत. खऱ्या अर्थाने यष्ट उडवण्याचा प्रयत्न झाला किरणकडून, मात्र तो प्रयत्न फसला गेला. डाऊन द लेग डाव्या इष्टेच्या बाहेर आपण पाहतो बॉल पडला आणि वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव मिळते. हा बॉल बॉडीवरती मारून घेतला असं मी म्हणेल, कारण ही लेग बायची एक धाव आली आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला, आपण पाहतो 25 बनले आहेत आणि सेकंड इनिंग मध्ये 26 टार्गेट असणाऱ्या ढवळेपाडा टीम समोर.
18 बॉल करायच्या 26 ट्रॅक वरती असती सलामीची जोडी किरण आणि गणेश जाधव. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. राऊंड विकेटने मॅन्ड्री पॉवर प्लेचं पहिल्या षटक स्ट्राईक इनला किरण. पहिला बॉल उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून, फटका चांगला इनफिल्डला भेटलाय. कव्हर पॉइंटला सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय धावा 4. पहिल्या बॉल वरती चौकार. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कटचा फटका फसलाय. आली विकेट. न्यू बॅट्समन सुनील मैदानामध्ये. पुढचा बॉल फिंगर रोल केले, पडल्यानंतर बाहेर निघालाय. 15 बॉल 22 ची गरज आहे. पुढचा बॉल स्लोवर बॉल आहे. बॅटची लिडिंग आहे. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचू शकला. 2 कंप्लीट झाल्यात. हो झाल्यात. दाफलकर 6 आहेत. 14 बॉल मध्ये करायच्यात अजूनही 20. दुहेरी दाबली आहे. दाफलकर धावा 6 आहेत. शॉर्ट बॉल हुक करायचा होता. सिंगल ला मिळेल का? पाहावं लागेल. पंचांचा निर्णय. नोट आउट. येस धोक्याची धाव होती. आपण पाहतो डेंजर एंडला धावत होता बॅट्समन सुनील. त्यांनी रिस्क स्वीकारले. एक सिंगल आले. 7 बनला. 13 बॉल मध्ये आता करायच्या धावा 19. तेरा बॉल करायचे 19. पुढचा बॉल या षटकातील शेवट असणारा. ऑन साइडला उचलून फेकलाय. चाललाय चेंडू. काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर आलाय षटकार. 12 बॉल करायच्या 13. शेवट गोड केलाय गणेश जाधवनं. 12 बॉल 13.
12 बॉल 13ची गरज. गोलंदाज श्रीकांत. पहिला बॉल वेगवान फेकलाय. पहिला बॉल आलाय डॉट. डॉट बॉल जेवढे खेळतील तेवढं मात्र दडपण येईल धवळेपाडा संघासमोर. 11 बॉल करायचे 13. गोल ट्रॅक वरती श्रीकांतला आपण पाहतोय. पुढचा बॉल यस वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आणि यस 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल झालाय. यस पंचान टीम रिव्ह्यू आहे का पंच रिव्ह्यू आहे? यस पंचाचा रिव्ह्यू आहे. पाहावं लागेल आता एक्झॅक्टली बॉल कुठून गेलाय. हाईट वरून का आपण पाहतोय कुठून गेलाय बॉल पाहावं लागेल. येस ऑन फील्ड डिसिजन पाहावं लागेल. आता थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. 1 मिनिट थांबा पंच फक्त. चला मेन पंच आपण यायचंय चेक करायला यायचं फक्त. पंचांनी रिव्ह्यू घेतला आणि यस पंचाचा निर्णय आला वाईट बॉल आहे.
व्हाईट बॉल आलाय. 11 बॉल करायचे आता धावा 12. हा बॉल सोडून दिलाय. खूपच बाहेर तळाय फ्रॉम द बॉडी आहे आणि हा देखील खराब बॉल आहे. 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल आहे. दुसरा बाउन्सर टाकता येणार नाही. 11 बॉल 11. 1-1-1-1 हे समीकरण आहे. वेगवान बॉल आहे. सातत्याने वेग वरती स्वार होत असताना गोलंदाज श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल 11ची गरज आहे. सिंगल डबलने हा सामना जिंकला येऊ शकतो ढवळेपाडा संघाला. मात्र बॅट्समन पाहतोय आपण सुनील मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बॉल डॉट होतोय. 10 मध्ये 11ची गरज आहे. हा बॉल शफल झाले. टर्न करायचा होता ऑन साइडला जमला नाहीये. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. 9 बॉल आता 11ची गरज आहे. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. 9 बॉल आता करायच्या धावा 10. 9 मध्ये 10ची गरज आहे. 3 बॉल चांगले फेकले तर 3 बॉल आपण पाहतो वाईड आलेत या षटकामध्ये. नऊ बॉल आणि 10ची गरज आहे. हा बॉल काय राईज झालाय बघा. पडल्यानंतर आपण पाहतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नक्की सोपवला गेला. पडल्यानंतर वेग आहे. मी आधीच म्हटलं होतं श्रीकांतकडे वेग आहे. मात्र दिशा मध्ये मध्ये तो भरकटतोय. 8 बॉल 10ची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे. बॅटची कड आहे. लिडिंग एज डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल स्वीकारलाय. सामना आता कदाचित फसू शकतो कारण 7 बॉल मध्ये करायच्या धावा त्या 10. न्यू बॅट्समन मैदानामध्ये ज्ञानेश्वर. सात बॉल 10ची गरज. न्यू बॅट्समन मैदानामध्ये ज्ञानेश्वर. हा बॉल उडवला सरळ. वॅकेंड एरिया आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स निघालाय चेंडू. वाईडिश लॉंग अप बाउंड्री लाईन बाहेर आलाय चौकार. आणि आता समीकरण 6 बॉल 6च. काय फटका सजवलाय पहा. स्वतःला शफल केलं. पाठचा पाय वाकवला. रूम बनवलं. डीप इन द क्रीज गेल्या आणि सरळ फटका सजवलाय वाईडिश लॉंगनला. लॉंग ऑफला खऱ्या अर्थानं चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. 6 बॉल 7 समीकरण. सहा बॉल 6ची गरज. गोलंदाज तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती. अक्षय अक्षय गोलंदाज. 6 बॉल 6 डिफेंड होतील का. कालच्या दिवसामध्ये 7 बॉल 6 डिफेंड झाल्यात. आता 6 बॉल मध्ये 6 डिफेंड व्हायला हरकत नाहीये.
6 बॉल मध्ये 1 डिफेंड होताना देखील पाहिली. 6 बॉल आणि 6 धावा रोखायच्या. स्ट्रायकिंगला गणेश जाधव. पहिला बॉल हुक केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात डाऊन द बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारलाय आणि फलंदाज गणेश जाधव बाद. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. आता 5 बॉल मध्ये करायचे 6. जबाबदारी अक्षयच्या खांद्यावरती. कमी वयामध्ये जबाबदारी या क्रिकेटच्या खेळामध्ये आली आहे. 5 बॉल करायच्या धावा 6. पाच बॉल 6. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता. बॅटची लिडिंग एज आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट. 4 बॉल आता करायच्या धावा 5. स्ट्राईक एंडला आपण पाहतो ज्ञानेश्वर आला. ज्या ज्ञानेश्वरने सामना खुला करून देणारा चौकार ठोकला होता श्रीकांतच्या विरोधात. या आधीच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती तो होता ज्ञानेश्वर स्ट्राईकवर आला. त्याला सर आणायचं होतं आणि ते काम केलंय बॅट्समन राजेशने. 4 बॉल 5 ची गरज आहे. चार बॉल 5. हा बॉल कीपर बीट झालाय. एक तर कंप्लीट झाले. दुसरी होईल का पाहावं लागेल. आणि इथून दुसरी धाव घेताना सुनील बाद होईल. सॉरी राजेश बाद होईल. त्यांचा निर्णय काय? येस चेक करावं लागेल एक्झॅक्टली बॉल गेला कुठून. येस इट इज फेअर डिलिव्हरी. येस फेअर डिलिव्हरी आहे. एक सिंगल आली या. 3 बॉल आणि 4 ची गरज. तीन बॉल आणि 4 ची गरज आहे. तीन बॉल 4 ची गरज. स्ट्रायकिंगला ज्ञानेश्वर. हा बॉल बॅटशी कडा आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. महत्वाची विकेट संपादित केली आहे.
मॅच रंगली आहे. 2 मध्ये करायच्या 4. न्यू बॅट्समन मैदानामध्ये विजय, आणि आता विजयला विजय मिळवून द्यावा लागेल. विजय स्ट्रायकिंगला दडपण पाहतो. अक्षयवर देखील, विजयवर देखील, कारण सामना रंगलाय. 2 बॉल करायच्या 4. दोन बॉल करायच्या 4. हा बॉल हुक केलाय. दुसरी ती कंप्लीट होईल का पाहावं लागेल, आणि 2 धावा तर कंप्लीट झालाय. सामना आता येऊन टेपला. 1 बॉल करायच्या धावा 2. 1 बॉल 2 ची गरज आहे. एक बॉल 2 ची गरज आहे. आणि हा सामना जर इथून अक्षयने जिंकवला तर पूर्ण वर्ष आता दशरथ 11 चिंचोली संघ त्याला नक्कीच लक्षात ठेवेल. 1 बॉल 2. सायकलला बॅट्समन विजय. हा बॉल पावरती आदळला. क्लीन बॉल.